हाय एव्हरीवन, मी सोनाली. अनएक्सपेक्टेड असा माझा बर्थडे झाला, जो की मी उठल्यानंतरही विचार केला नव्हता, की माझ्या दिवसाचा एंड असा काही होईल. कारण नाताळच्या सुट्ट्या होत्या आणि आम्ही सगळे गावी गेलो होतो. आता तिकडनं पुण्याला येणं, त्याच दिवशी येऊ असं मला बिलकुलही वाटलं नव्हतं. कारण गावी भरपूर सारी कामं होती मिस्टरांना, त्यामुळे ते तयार होतील असं मला वाटलंही नव्हतं. पण माझ्या बर्थडे दिवशीच त्यांनी ठरवलं, की आपल्याला पुण्याला रिटर्न जायचं आहे. आणि मम्मीनी आणि सासूबाईंनी छान असा मला हिरवागार असा भाजीपाला जो की आपल्या शेतामध्ये पिकलेला होता तोच दिला होता. आईने ना थोडेफार जे काही मसाले केले होते ते भरून दिले. त्यानंतर आम्ही सुट्टीला गेल्यावर छान अशी आम्ही दिवाळी केली होती. तीही थोडी-थोडी दिली होती. आणि त्यानंतर सकाळी लवकर उठले. मम्मीला म्हटलं, "मला आज देवाचं दर्शन घ्यायला जायचं आहे." कारण मी एका वर्षातून दुसऱ्या वर्षात पदार्पण करणार आहे आणि मला माझ्या जे काही नवीन वर्ष आहे ते छान घालवायचं आहे. त्यामुळे ना मी देवाचा आशीर्वाद घेऊन येते म्हणून मी सिद्धटेकला गेले आणि छान असं देवाचं दर्शन घेऊन आले. कारण सिद्धटेकचं मंदिर आहे ना आमच्या घरापासून खूप जवळ आहे. म्हणून दर्शन घेऊन आले. त्यानंतर माझ्या मिस्टरांचा मला फोन आला, की आपल्याला जायचं आहे रिटर्न म्हणून. आणि मग ते मला घ्यायला आले माझ्या मम्मीच्या घरी. त्यानंतर आम्ही तिकडनं आलो. माझ्या मम्मीनीही भरपूर असा भाजीपाला दिला होता. ती बॅग घेतली आणि त्यानंतर आम्ही पुण्याला आलो. आता घरी आल्यानंतर आहे ना, 8-10 दिवसाची सुट्टी होती. त्यामुळे घरामध्ये इतकी सारी डस्ट झाली होती आणि घरामध्ये घर बंद असेल ना, अशी खूपच स्मेल येती. आल्यानंतर जे काही खाऊचे डब्बे होते ते पॅक करून घेतले. त्यानंतर भाज्या होत्या त्या सेट केल्या सगळ्या फ्रिजमध्ये व्यवस्थित आणि जो काही मसाले वगैरे सासूबाईंनी दिले होते, तेही बरण्यांनी भरून असं छान व्यवस्थित करून घेतलं आणि घरात भरपूर सारा जो पसारा होता पडलेला तो आवरून घेतला. आपण जाताना जरी कितीही घर क्लीन करून गेलो ना, आल्यानंतर आपणच आपल्या घरात इतका सारा राडा करत असतो. कारण आलेल्या बॅगा असतात, ज्या काही घरून वस्तू आणलेल्या असतात, त्या सगळ्या ठेवून एक मी क्लीन करायला घेतली. त्यानंतर अनन्या म्हटली, "आज मम्मा तुझा बर्थडे आहे, तर मी घराला झाडू मारून घेते." त्यानंतर यांनीही मला थोडीफार मदत केली. आईंनी जी काही अंडी दिली होती गावरान मुलींसाठी, ते त्यांनी गव्हात आईंनी पॅक करून दिली होती ना, ती त्यांनी काढून ठेवली व्यवस्थित अशी. आता मार्गशीर्ष महिना संपला होता म्हणून म्हटलं चला मुलींना थंडीही चालू आहे, तर गावरान अंडी खाऊ घालावेत. मम्मीने इकडे मला ऊसही दिला होता कारण गावाकडे आता पूर्ण ऊसतोडी चालू आहे त्यामुळे. आणि दुपारी आल्यानंतर आम्ही थोडंफार जेवण वगैरे केलं. त्याची भांडी घासून घेतली आणि इव्हनिंगला हे मला म्हटले, आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊयात." त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. ॲक्चुअली मी ह्यांना म्हणत होते, की आपण न्यू हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा आपण जिथं नेहमी जातो तिथेच जाऊयात. पण हे म्हटले, "चल, नवीन झालेलं आहे, छान असं मस्त जेवण असेल तिथे." आणि न्यू इयरही होतं ना तेव्हा त्यामुळे. तर बाहेरून जितकं असं छान ग्लॅमरस हॉटेल दिसत आहे ना हे, आतमध्ये आमच्याबरोबर असं काही होईल मला बिलकुलही वाटलं नव्हतं. कारण जसं दिसतं तसं नसतं असं आपण म्हणतो ना, ते खरंच आहे. मे बी जेवणही खूप छान असेल कारण इतकी सारी गर्दी होती त्यामुळे. आम्ही आतमध्ये गेलो आणि त्यानंतर जे मेनू कार्ड आहे ते पाहिलं. त्यानंतर त्याच्यातून एक आयटम आम्ही सिलेक्ट केला. तर आम्ही मंचुरियन ऑर्डर केले फर्स्ट. आता आमची डिशही आली मंचुरियनची. ह्यांनी एक त्यातला बाईट खाल्ला आणि त्यांना खूप टेस्ट वेगळी लागली. त्यामुळे त्यांनी तो मंचुरियन फोडून पाहिला पूर्ण. तर तो मंचुरियन ना विटलेला होता. अशी त्यामध्ये लाळ चाललेली होती. आणि जर असं आपण अन्न मुलांना खाऊ घालत असेल, तर फूड पॉइझनिंग होणारच. कारण अशा अन्नामध्ये जर आपण इतका पैसा वेस्ट करत असेल, घरीही आपल्याला छान असं बनवायला येतं, पण तरीही आपण हौशेपोटी असं हॉटेलमध्ये महागड्या जेवायला जातो आणि त्यानंतर असं काही घडेल मला तर बिलकुलही वाटलं नव्हतं. कारण हॉटेल इतकं सुंदर दिसत होतं आणि त्यामध्ये इतकी सारी गर्दी होती ना आणि त्यात हे असं जेवण म्हटल्यावर पैसे देऊनही आपणच आपल्या आजारांना आमंत्रण देत असतो. छान असं जेवण झालं. जेवणही छान होतं. त्यानंतर त्यांनी बिलिंग केलं. तोपर्यंत इकडे मी अद्विराला बडीशेप खाऊ घातली. कारण तिला बडीशेप खूप आवडते. आम्ही जेव्हा केव्हाही हॉटेलमध्ये जातो, तेव्हा ती बडीशेप तिला खूप आवडते आणि ती नेहमी हट्ट करून खात असते. जोपर्यंत आम्ही त्या हॉटेलमधून निघत नाही, तोपर्यंत ती बडीशेपच खात होती थोडी-थोडी. त्यानंतर हे केक आणायला गेले आणि माझी फ्रेंडही आली होती. मग आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो. कारण ऑलरेडी आमच्या अगोदर एक केक कटिंग चालू होती तिकडे. आम्ही बराच वेळ सगळे गप्पा मारत बसलो. असं वेटिंगला आम्हाला थांबावं लागलं आणि त्यानंतर छान असं माझं बर्थडे केक जे आहे कट झाला आणि त्यानंतर
केकही आमचा छान कटिंग वगैरे झालं. माझ्या फ्रेंडनी आणि तिच्या फॅमिलीनी जो माझ्यासाठी अनमोल वेळ त्यांचा दिला ना, खरंच त्यासाठी खूप धन्यवाद. आणि मला असं वाटलंही नव्हतं, आम्ही गावावरून येईल आणि त्यानंतर माझा बर्थडे चा केक आहे तो कट होईल किंवा आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, असं मला इव्हन वाटलंही नव्हतं संध्याकाळपर्यंत. पण अचानक कोइन्सिडेंटली झालेला हा प्लॅनिंग आणि खरंच खूप छान असं प्लॅनिंग झालं बर्थडेचं, म्हणजे केलंही नव्हतं. पण त्या ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि असं झालं माझं बर्थडे सेलिब्रेशन.